श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, आज आहे वार बुधवार, 17 सप्टेंबर आहे आणि आजच्या दिवशी आलेली आहे बघा इंदिरा एकादशी. आता बघा, प्रत्येकच महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. कृष्ण पक्षामध्ये एक एकादशी असते, शुक्ल पक्षामध्ये एक एकादशी असते. पण प्रत्येक एकादशीचं महत्व हे ज्याचं त्याचं वेगळं ठरलेलं असतं. त्याचप्रमाणे ही जी एकादशी आहे ती पितृपक्षातील आहे आणि या एकादशीला एक वेगळंच आणि खूप असं महत्व आहे, खूप विशेष आहे. मग या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा तर करतोच, पण त्यासोबत आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण देखील करायचे आहे. कारण की बघा, असं म्हणतात या दिवशी जर आपण श्राद्ध, तर्पण, दान, तसेच आपल्या घरी जर समजा तुम्हाला शक्य झालं तर बोलून ब्राह्मणांना आदरपूर्वक जर त्यांना काही शिदा दान केलं तर आपल्या पूर्वजांना नक्कीच बघा, काही कारणास्तव जर त्यांना मोक्ष प्राप्ती झाली नसेल तर मोक्ष मिळतो. मग असंच बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण काही उपाय देखील जाणून घेणार आहोत आणि एकादशीचे महत्व, तसेच आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्तीसाठी काय सेवा करायच्या, भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची आणि आज सायंकाळी एका ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल आणि कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो देखील कायमचा दूर होईल. यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आज काय करायचं आहे, इंदिरा एकादशी. आज जो कोणी व्यक्ती व्रत करतो, म्हणजे बघा आता कोणाला एकादशीचं व्रत असतं नसतं, पण आजचं व्रत म्हणजे विशेष आहे. कारण की ही जी व्रत आहे ते पूर्ण पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आहे. आणि आपण जर इंदिरा एकादशीचं समजा हे व्रत केलं, तसेच दान केलं, तर आपल्या पूर्वजांना मी खात्रीशीर सांगते तुम्हाला मोक्ष हा मिळतोच. त्यांचा उद्धार होईल, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. त्यासोबतच बघा, जे कोणी व्यक्ती आजचा एकादशीचा उपवास करतो त्यांना नरकात जावं लागत नाही. आता बघा, इंदिरा एकादशीच्या दिवशी आता हे व्रत करणाऱ्यांनी देखील श्राद्धाचे काही नियम पाळायचे असतात आणि दशमी तिथीला पवित्र नदीत तर्पण अर्पण करावे, स्नान करून ब्राह्मणांना भोजन द्यावे. आता बघा, या तिथीला सूर्यास्तानंतर अन्न खाऊ नये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकादशी तिथीला सकाळी लवकर स्नान करून व्रताचा संकल्प करावा. आणि बघा, आता द्वादशी तिथीला दान देऊनच उपवास सोडायचा आहे. आता आपल्याला काही उपाय जे आहेत ते करायचे आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे बघा, आता ही एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असते. त्यांचे जे काही तत्व असतात ते अधिक पटीनं जागृत असतात. मग आजच्या दिवशी बघा, आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि माता लक्ष्मीला तूप अतिशय प्रिय आहे. आपण जो तुपाचा दिवा लावतो त्याचा वास म्हणजे सुवास इतका प्रिय लक्ष्मीला की लक्ष्मी नक्कीच धावत आपल्या घराकडे येते. मग काय करायचं आहे बघा, आपल्याला तुपाचा दिवा तयार करायचा आहे. 5 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि थोडेसे काळे तीळ देखील घ्यायचे आहेत. आणि मग आता हा जो उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे, दिवे लागण्याच्या वेळेला. तुळशी मातेच्या म्हणजे आज तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं, स्पर्श करायचा नाही. अगदी खोडापाशी तुळशी मातेला हात लागणार नाही अशाच प्रकारे आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे. नंतर हळदी, कुंकू, फूल, अक्षदा, धूप, अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला बघा या तुपाच्या दिव्यानं देखील ओवाळून घ्यायचे. तिथेच बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे पठण करायचे आहे आणि तसेच बघा विष्णू चालीसाचे देखील आपल्याला तिथे बसून पठण करायचे आहे. त्यानंतर आपल्या उंबरट्याच्या बाहेर दोन्हीही दिशेला आपल्याला याच प्रकारे दिवा लावायचा आहे, पण तो
मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे. मोहरीचं तेल नसेल तर बघा कोणतंही तेल घ्या आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका, जेणेकरून आपले पूर्वज प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. झाले, तुळशीपाशी एक दिवा लावायचा, उंबरट्याच्या बाहेर 2 लावायचे. तसेच बघा आपल्या घरामध्ये जी कोणती, आता तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा येईल त्या दक्षिण दिशेला तुम्हाला दिवा लावायचा आहे. अगदी बघा त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला तीळ ठेवायचे आहेत, दिव्यामध्ये टाकायचे आहेत. बाजूला जरी तुमच्याकडे असतील एक्स्ट्राचे तीळ तर एका वाटीमध्ये तीळ ठेवा, दिवा लावा, 1 ग्लास भरून पाणी ठेवा आणि त्या दिव्याला पाय पडा, पूर्वजांचं स्मरण करा. काही चुकलं हुकलं तर आम्हाला क्षमा करा, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नक्कीच राहू द्या, असं म्हणून तो दिवा लावून ठेवायचा आहे. आता हे सगळे दिवे लावलेले रात्री 12 पर्यंत चालू राहतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आजच्या दिवशी बघा महत्वाचं म्हणजे आपल्याला पिंपळ वृक्षाखाली देखील एक सायंकाळी दिवा लावायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हे जे आहेत ते 5 दिवे आज लावायचे म्हणजे लावायचेच आहेत. तसेच बघा आज आहे एकादशी, पितरांचा हा जो कालखंड चालू आहे, आपल्याला भरभरून पूर्वजांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. आपल्या कुटुंबाच्या पाठीमागे लागलेला जो काही पितृदोष, जे काही दोष असतील ते आपल्याला नक्कीच दूर करायचे आहेत आणि ही प्रत्येकच व्यक्ती प्रयत्न करत असते. मग आपल्याला गाईला देखील एक गुळपोळी खाऊ घालायची आहे. गुळपोळी नाही खाऊ घालणं शक्य झाली, तुम्ही चारा खाऊ घाला, गाईला केळी खाऊ घाला, मात्र नक्कीच खाऊ घाला. गाईचं दर्शन घ्या, तिथे गेल्यानंतर देखील आपल्या पूर्वजांचं स्मरण करा आणि क्षमा मागा आणि गाईला देखील दर्शन घ्या, खाऊ घाला. त्यानंतर कुत्र्याला देखील एक पोळी, किंवा मग आता बघा आपण काही कामानिमित्त बाहेर जात असतो, आपल्याला पोळी नाही खाऊ घालणं झाली, समजा नाही सोबत घेऊन जा, एक बिस्किटचा पुडा कुत्र्याला खाऊ घालून द्या. तरी देखील आपल्याला आज जर आपल्याला खाऊ घालणं झालं तर खूप पुण्य प्राप्त आहे. म्हणजे अगदी आपल्या पूर्वजांचं श्राद्ध केल्यासारखं आपल्याला पुण्य मिळेल. त्यानंतर पक्ष्यांसाठी कुठेतरी दाणे वगैरे टाकून द्या. म्हणजे त्यांना आपल्याला काय माहिती आपले पूर्वज कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवरती आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला होईल तेवढ्या सेवा करायच्या आहेत आणि तेही बघा आपल्या हातून काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. आणि हे आपले पूर्वज नक्कीच बघतात. ज्याप्रमाणे देव आपल्याला बघतो ना की आपण कर्म कसे करतो, त्याप्रमाणे पूर्वज देखील पाहत असतात. म्हणून बघा आपल्याला पक्ष्यांसाठी देखील ही सेवा करायची आहे. आणि त्यानंतर आता आपल्या घरामध्ये एक वस्त्र घ्यायचं आहे बघा, लाल कलरचं घ्या, पिवळं घ्या. त्या वस्त्रामध्ये आपल्याला दक्षिण दिशेला काळे तीळ आणि उडीद बांधून ठेवायचे आहेत. संध्याकाळी बांधून ठेवायचे, रात्रभर राहू द्यायचे. मग दुसऱ्या दिवशी एकतर तुम्ही गाईला खाऊ घाला किंवा मग कुठेही दान करून दिले. आता थोडेफार तुम्ही बांधून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये थोडेसे वाढवा आणि ते दान करून द्या. कारण की बघा जर आपण हे दान केले तर शनिदेवाचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि तसेच बघा आपल्या पूर्वजांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल. आज जो कोणी हे उपाय करतील बघा, मी तुम्हाला खात्रीशीर 1000% खात्रीशीर सांगते, तुमचा पितृदोष कायमचा दूर होईल. पूर्वजांचे भरभरून आशीर्वाद मिळतील. पूर्वजांना काही कारणास्तव मोक्ष मिळाला नसेल, मोक्ष प्राप्ती होईल. कारण की आजच्या दिवशी केलेली सेवा, उपाय भगवान विष्णू नक्कीच ते आपली इच्छापूर्ती करतात आणि मग भगवान विष्णूंचा आशीर्वाद असेल तर पूर्वजांना नक्कीच मोक्ष प्राप्ती मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला आज हे उपाय जे आहेत ते अगदी वेळात वेळ काढून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.